सेठ जी बोले उनके साथ थोड़ा वो हाथ बटा। कौन सेठ जी? नाम? विद्या भाई राजभर। विद्या भाई कहाँ के रहने वाले हो? कबीरामपुर के सर। कहाँ पड़ता है ये? यूपी में। कैसे किए रहते हैं सर? मुंह में कुछ वो रुमाल ढक के। शिवकुमार नावाचा हा आरोपी बघा कसा पोपटासारखा बोलतोय। शिल्पकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरेश भंबानी यांच्या डबल मर्डर प्रकरणी पोलिसांनी त्यांना उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे। त्यांना आपला गुन्हा कबूल केलाय, पण या कटाचा मुख्य सूत्रधार हुआ है। उसमें एक पहला ग्राउंड ऐसा है कि उसमें जो आरोपी लोग ने जो गाड़ी यूज की है, एक एडवोकेट की गाड़ी यूज की, जब बम्बानी करके एडवोकेट हरीश बम्बानी करके उसकी गाड़ी यूज की है, वो गाड़ी स्विच करने की बाकी है। दूसरी जो उन्होंने टेम्पो यूज किया था वो गाड़ी स्विच करने की बाकी है। और ये आरोपी लोग का रोल क्या है, इन्वॉल्वमेंट क्या है, रियली क्या है, वो इन्वेस्टिगेशन करना बाकी है। या डबल मर्डर मागचं कारण आता पोलीस तपासात स्पष्ट झालंय। सूत्रांच्या माहितीनुसार शिल्पकार हेमा उपाध्याय आणि आरोपी विद्याधर यांचा 5 लाख रुपयांच्या रकमेवरून वाद सुरू होता। विद्याधरच्या कांदिवलीतल्या 8 गोदामाचा वापर हेमा करत होती, मात्र आपण केवळ 1.25 लाख रुपयांचंच देणं लागतो असं हेमाचं म्हणणं होतं। हेमा आणि तिचा नवरा चिंतन यांचा घटस्फोटावरून वाद सुरू होता, तर विद्याधर आणि चिंतन यांची एकमेकांशी चांगली ओळख होती। चिंतनबाबत काहीतरी गोपनीय माहिती देण्याची लालूच दाखवून विद्याधरनं तिला गोदामात बोलवलं। हेमा आपले वकील हरेश भंबानी यांच्यासह तिथं गेली, तेव्हा आधी तिचं भांडण झालं। ते फारच विकोपाला गेल्यानं त्या दोघांचीही निर्घृण हत्या करण्यात आली। या गुन्ह्याच्या तपासामध्ये मुंबई पोलिसांच्या पथकाने बनारस, उत्तर प्रदेश या ठिकाणाहून यूपीएसटीच्या मदतीने एक आरोपी शिवकुमार राजभर याला अटक केलेली आहे। कांदिवलीतल्या एका नाल्यात हेमा आणि तिच्या वकिलाचा मृतदेह पोलिसांना सापडला। हेमा आणि तिचा नवरा चिंतन हे दोघंही बहुचर्चित कलाकार आहेत। त्यांच्यातील वादाला हे असं गंभीर वळण लागलं। या प्रकरणी नवरा चिंतन याच्यावरही पोलिसांना संशय असल्यानं त्याचीही चौकशी सुरू आहे। मास्टर माइंड विद्याधरला अटक झाल्यानंतरच या प्रकरणी अधिक खुलासा होऊ शकेल। नित्यानंद शर्मासह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।